केंद्रीय कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या मेळाव्याचे मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते। अच्छा उपस्थित असलेले आम्हा लोकांचे ज्येष्ठ सहकारी विजयसिंह भाई पाटील, शेजारच्या मतदारसंघाचे खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते जीवनराव गोरे, जिल्ह्याचे अध्यक्ष वैराव काका साठे, आमदार रोहित पवार, राहुलराया मोठे, आमचे जुने सरकारी विनायकराव पाटील, नारायणराव पाटील वगैरे भालके, युवराज पाटील, सक्सेना सरकार, प्रतापराव पाटील, जयमलाताई गायकवाड, कविता मेहते आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते विश्वास वाढवले आणि त्या सगळ्यांचे सहकारी संजय घाटलेकर आणि सहकारी आणि भर उन्हामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक वेळेला वारसीला मी येऊन गेलो असेल। काही गावांच्या सवयी असतात, काही ठिकाणी सभा ही दुपारीच होती, काही ठिकाणी सभा ही दिवस मावळल्याच्या नंतर होती, काही ठिकाणी सभा ही रात्री 8 वाजल्याच्या नंतर होत असते आणि वारसी आणि पंढरपूर ही 2 गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी सभा होतात आणि ती चांगली होतात। आज भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात, याचा अर्थ एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती बदलाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न कुठे चालू असतील तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या वेळेसुद्धा उपस्थित आहात। ही नगरी महाराष्ट्रामध्ये भगवंत नगरी म्हणून ओळखली जाते। डाळीचा व्यापार असो, तुरीची डाळ असो, सोयाबीन असो, या सगळ्याचं व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे। आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्स्टाईल मिल कापड गेल्या जशा सोलापूरला होत्या त्यानंतर या कापड गेल्या या वाजलेला होतात। आज चित्र बदललेलं आहे। या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिलं। माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभाताई झाडुके होत्या, अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या, लोकांच्या प्रश्नाची मांडणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती। माझ्याबरोबर याच तालुक्यामधून शैलजाई शितोळे होत्या, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था असलेल्या या भगिनीने या ठिकाणचं नेतृत्व केलं। किशनराव देशमुख होते, रणजीत भोंकर होते, बाबासाहेब जगदाळे यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या तालुक्यामध्ये झाली, या ठिकाणी झाली। आणि त्याच्यानंतर अनेक अशी उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं। आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येत आलं याचा मला मनापासूनचा आनंद आहे। आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे।
आज आपण बघतो की शेतकरी संकटात आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार. उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली. आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुप्पट वाढलेल्या आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट वाढल्या आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फर्जामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्य आणि केंद्र सरकारची आहे त्यांनी त्या संबंधात कुठल्याही प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी हा. मला आठवतं आहे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते. मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी गोष्ट नाही, त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करावं लागेल. आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूरला आलो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याचा कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले. करता माणसाने आत्महत्या केली. आम्ही त्यांच्या घरी गेलो. माऊली होती, तर लहान मुलं होती, डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने आत्महत्या या ठिकाणी केली. तिने सांगितलं डोक्यावर कर्जाचं ओझं होतं, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अब्रूचा पंचनामा झाला, कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्याबरोबर मालकाला नवऱ्याला सहन झालं नाही. असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिनची वाची आणली आणि ते इंजिन घटाघटा फॅला आणि त्या ठिकाणी जीवन टाकला. आज या देशातल्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीतीने मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे. ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची, हाच निकाल घ्यावा लागेल. आणि तो करायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. पर्याय काय? शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं, कर्ज कमी केलं पाहिजे. ज्याचा आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला. माझ्याकडं शेती खात्याची जबाबदारी होती. एका निकालामध्ये 80,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. एवढंच करून थांबलं नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीमालाची किंमत कशी मिळेल याबद्दलची काळजी घेतली. इथं अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या बाजारपेठेमध्ये इतर शेतीचा माल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये 2 पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आम्ही त्या कालावधी घेतली. फळबागासारखी योजना की ज्या फळबागामुळे संपूर्ण देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी पडला तर लोक फळं घ्यायचं. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही सुविधा एस.टी. स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, रस्त्याने जा, तुम्हाला ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक बसले हे चित्र दिसतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये
जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळबाग योजना ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब होती. आणि म्हणून हे सगळं काम पूर्वीचं सरकार करत होतं. आज काय दिसतंय? आज मोदी साहेबांचं राज्य, राज्यामध्ये त्यांचंच राज्य, अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता. ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जात नाही. या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकला आहे आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहोत एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला मिळतो. ज्या देशातली तरुण पिढी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने भरलं जातं. आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंतलं. ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदारी वाढवली पाहिजे, बंद कारखाने चालू झाले पाहिजेत, नवीन कारखाने झाले पाहिजेत. आणि हे सगळं करून तरुण पिढीच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजेत. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि ते काम आजचं सरकार करत नाही. आणि त्यावेळेस सरकारमध्ये बदल करण्याची काळजी आपण घेतली होती. कालची लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रामध्ये 48 जागा 5 वर्षाच्या पूर्वी आमच्या 4 जागा निवडून आल्या होत्या. पण यावेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली, तरुण पिढीने पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते 400 पार 400पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, त्यांना 300पर्यंतसुद्धा जाता आले नाही. त्यांना सरकार बनवायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली. मग ते शेजारच्या आंध्रमध्ये असेल किंवा बिहारमध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे. आणि ही अवस्था या राज्यकर्त्यांच्या धोरणाच्या बरोबर राहिली. आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हा लोकांना अंतःकरणापासून धन्यवाद देईन की ओमराजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजेंच्या उमेदवारीला 50,000पेक्षा जास्त मताचा लीड एकट्या बार्शी तालुक्यात दिला. या प्रकारचा इतिहास हा बार्शीने केला. आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला. त्याच प्रकारच्या इतिहासाची निर्मिती आणखी 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला करायची आणि महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. इथं तुमच्या हिताची जपणूक करणारं एक उत्तम सरकार आणायचं आहे. आणि मला स्वतःला अतिशय आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकारी आहेत आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांचं विषयाचा विश्वास वाढवला आहे. आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तुमच्याची सगळी नवी पिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली टाकली तर राज्य बदलू शकतो. महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं. आणि शेतकरी असो, तरुण असो, आया बहिणी असो, या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं, दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारखं बाजूला काढलं. हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर बार्शी विधानसभा अध्यक्ष भारत बाप्पा देशमुख यांनी या मेळाव्याचे आभार व्यक्त करावेत.